त्याच्यामुळे आपल्याला थोडा कोणावर डाऊट आला की वडिलांसोबत जाऊन मी सरपावतीतच येणार होते, पण वडील म्हणजे आमचा गणपतीचा कार्यक्रम आहे, मी काही येऊ शकत नाही. मग त्यांच्या मित्राला घेऊन गेले, रामेश्वर चाटे म्हणून त्याचा मित्र, आणि ते कसं बबन गीतेसोबत काम करते, तो दोघांचं एक ठिकाणी काम आहे रामेश्वर चाटेचं बबन गीतेचं. मग ह्यांना सगळ्यांनी चाका चोळ काढला त्यांचा, हे कुणासोबत राहतो कुणासोबत नाही. आणि हे प्रकरण झाल्याच्या नंतर आम्हाला त्यावेळेस मी बबन गीतेला अडका म्हणून असं सांगितलं होतं की त्यांनीच केले. म्हणजे का तर एकदम जिवलग मित्र रामेश्वर चाटे होता यांचा. मग त्याचं नाव घेतलं की बबन गीतेचं तर संवाद येणारच, कारण दोघं एका ठिकाणी काम करते. म्हणजे आम्हाला त्यांनी आमचं माइंड दुसरीकडेच त्यांनी हे केलं की आम्ही त्यांच्यावर संशय घेऊ असं. वर मल्लिकारांनी हा मग म्हणजे त्यावेळेस आम्हाला ह्यांनी मारले म्हणून सांगितलं, वल्लीकरांनी मारले का हे माहिती नव्हतं. त्यावेळेस एसपी सर नवीन आले का, आताचे कावत सर आले, म्हणजे त्याच्या अगोदर सगळं माझ्या भावाने बघितलं, म्हणजे सगळं तेच ते सगळंच. आणि पुन्हा मग कावत सर आल्याच्या नंतर मी काय म्हटलं याला, म्हणलं मला अगोदर कावत सरांना भेटायचं. म्हणलं का म्हणून इतक्या दिवशी इथं जे का पोलीस तपास काढतात भेटायला परत येईल का तू परत, म्हणजे पी आय तर त्यांना भेटा गेलं तर ते तर म्हणजे कलम बदलल्या म्हणजे तपासच होत नाही म्हणजे आता या केसचा. झाला असतं तर 3च महिन्यात काही आरोपी अटक झाले असते, आता काहीच होत नाही तसं म्हणजे नाचम पी आय म्हणून आहे ते म्हणले मला. तर मग इथले परळीचे विजय द्यायला जा म्हणले होते ना, तसं म्हणले की पुन्हा अडचण होऊन द्यायला માટે म्हणजे पोलीस अधिकारी त्यांनी आम्हाला अशी अशी म्हणजे बाहेरून माहिती सांगत होती की बंगल्यावर कोणाला तपास दिला. धनंजय मुंडे साहेबांचा बंगला इथं, त्याचं जन्मित्र कार्यालय त्या बंगल्याच्या खालूनच, तिथे सगळं वाल्मी कराटेंचा कारभार सांभाळतो. डीटीओ कारभार मध्ये सदासाहेबांचा वाल्मी करार सांभाळतो. मग त्यांना का तपास थांबविला, माझ्या मनामध्ये हेच चालत राहिलं की त्यांना का तपास थांबविला. तुम्हाला कोणी सांगितलं? मला गोविंदराव मध्ये पोलीसचा कॉन्स्टेबल आहे, आणि त्यांनी चोरमुले सरांच्या आणि माझं पी आय होते का त्यांच्या देखत मला सांगितलं. हा त्यांच्या देखत मला सांगितलं की बंगल्यावर कुणाला तपास थांबविला. तरी पण हे दोघांनी काहीच केलं नाही, इथल्या पी आय ना पण आणि चोरमुले सरांना पण काहीच नाही, म्हणजे आरोपी अटक नाही ना काहीच नाही केस बाबत. अजून शांत बसले. 4 वेळेस एसपी सरांना भेटले, करायचं कुठं नाही मागायचं सांगा. जमिनीचं जे आहे जमीन कोणाला घ्यायची, छोटा मोठा ती जमीन घ्यायला कोणाला त्याच्या घराची शेजारची जमीन चिटकून आहे त्याला गोडाऊन दारू श्री गणेश खूप भरते सगळं ते सगळं ते सांभाळतो. सगळे गरजू त्याची एवढी परत दहशत त्यांनी 18 तारखेला 19 तारखेला सातबाई मारला आणि मारला म्हणजे हानमार केली. या पोलिसांनी हिंसा नंतर त्यांनी आता 20 तारखेला सर्व साबळ यांनी सगळं तपास संतोष सावंत गेली बरंच काही शोधलं होतं. आरोपीच्या नाव मला त्यांनी साहेब बोलले 150 नंबर 150 मधून 14 नंबर त्याचं प्रमोशन झालं. 9:30 वाजता ऑर्डर काढली रातोरात त्याची बदली केली. म्हणजे आरोपी पस्तर गेले की त्यांना प्रमोशन. कसं 3 दिवसाचे आरोपी धरणार त्याच प्रमोशनच 9ला 9 अधिकारी फक्त 2 DSP सोडतात. चोरमले साहेब काय तपास दिला 3 ते वाल्मीच्या घरचे माणसं उचलले नाही, हानमार केली तर चोरमले साहेब सप्ताह टाकून गेले. ह्या प्रकरणात पूर्ण म्हणजे पोलीस पण त्या स्पॉटवर असावे. तुम्ही म्हणाला सरकारी कार्यालयाच्या जवळ
हा तहसील ती कार्यालय दुर्दैवी घटना घडली आणि ती कदाचित संध्याकाळी घडली तर रात्री संध्याकाळी आठ साडे मोटरसायकल आहे ना, 9 वाजून 10 मिनिटं आहे मोटरसायकल. त्या त्याच्या आधी स्पॉटवर घडला. म्हणजे रात्री ना हा रात्री मग लोकांनी बघितलं असेल हा 100 लोकांनी केलं असं त्यांची दहशत दहशती कारण कुणीच समोर आलं नाही. त्यातला दुकानदार वगैरे असेल कोणीच नाही सगळे त्या दिवशी कपडा वगैरे सगळं अशी खुली जागा आहे कोणी नाही बघितलं. कुणीच नाही पुढे आलं. म्हणजे समोर असं कोणी विटनेस म्हणून आलंच नाही. जेव्हा आता बाळाभाऊ आले की त्यांनी पूर्ण हेच केला ना खुलासाच की माझ्या देखत असं बोलले म्हणजे ते म्हणले होते की गाडीत माझ्याचा काटा काढायचा आहे तर तुझा बाप जिवंत आहे म्हणला. मग त्यांनी हे सगळे खुलासे काढले ना आता बाळाभाऊनी. बाळाभाऊंचा आम्ही व्हिडिओ बघितला हा. तो पहिला कॅमेरा होय. त्याच्या आधी नव्हते फोन द्यायला शिकला कोणावर होता. तरी त्यांनी बोलायला शिकला कोणावर होता. तरी पण ती व्यापार आहे. तरी त्यांनी कोणावर होता. कोणा बारगर साहेब आले. दहशत असते दहशत असते. ते आपल्या ज्या टायमाला कोणावर करायचं म्हणलं जातं, त्या टायमाला आपल्या त्यांची सुसाट अशी करतात. कारण एसपीला कॉल कोणी केला कोणावर होता. त्यावेळेस एसपीला हा, ठाकूर एसपी आणि त्याले सानपचं त्या दोघांच्या आम्ही हे CDR सांगतो मागवतो. आपल्याला 28 तारखेला म्हणजे आवडतात. आणि 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारी की तू येईल शिकला कोणावर. नाही आता एक स्थानक एक म्हणला हा, आणि नाही एक दिवस नाही नाही त्यावेळेस जो चांगला नाही नाही गेली चांगलं ओळखलं तर कोण सावळ तो आता कुठे जालन्याला ट्रान्सफर आपण SIT मध्ये त्यांची मागणी केली आहे. ते आणि कुमार आता यासाठी आपण त्याचे 2 अधिकारी दिले लवकर रस्त्यावर हा, मागणी. तुम्हाला त्यांनी आता अजून माझा लेखी जबाब घेतला नाही एवढी केस प्रकरण झालं तर. परवा तुम्ही पोलीस स्टेशनच्या इथं बरोबर करण्याचा प्रयत्न केला मग काय ठेवायचं सांगा ना कशाला अभिषेक ठेवायचं न्याय नसल्यास कशाला मला एसपी सर काय म्हणजे स्वतःचे विटनेस म्हणून जर पुढं आलं म्हणजे मी एसपी सरांना भेटले बाळाभाऊ विटनेस होतील नाही म्हणजे आता कोण पण बाळाभाऊ जे आम्ही ऐकलं नाही तर लोकांकडून ऐकलं जातं ते ऐकलं नंतर काय ते व्हिडिओ होता ना ते म्हणतात इथला काहीतरी इथला तुकडा PM मध्ये आहे आणि तोच मास्क हा कुणी दाखवला त्यांना गोट्या घेते गोट्या घेतो ते वरचाच माणूस आहे. हे सगळं असताना खरं करता येईल मास्टर माइंड म्हणून विटनेस होते पण एसपी सर मला त्यावेळेस काय म्हणले आलं समोर विटनेस कोण येणार कळेल हा, म्हणजे ते आपण तात्काळ आरोपी अटक करू मग आता बाळाभाऊ समोर आले की नंतर मी भेटा गेले तर डायरेक्ट मला राजकारण म्हणले मला तर ह्याच्यात काय राजकारण आहे? बाळाभाऊचं राजकारण काय आहे? मग ह्याच्यात काय राजकारण आहे मी म्हणलं मग आमच्या गरीब कुटुंबाला छळा येत म्हणून त्याच्यात केस दाखल करा मी एसपी सरांना डायरेक्ट म्हणजे ते बाळाभाऊचं राजकारण आहे. त्याला साक्षीदार येणार ती डायरेक्ट राजकारण म्हणजे मी सगळे एसपी सरांना बोलले बाहेर येऊन बाईट दिली गाडीत बसलं की पुन्हा म्हणजे असं वाटायलं की आता आपण वापस गेलो होतो आपल्या जिंदगीत काय म्हणून मी ते विचार केला की आता जीवनच संपवायचं कोणाला पोरं मग या पोरांना काय उत्तर द्यायचं आता तपास लागू नाही ना तर मी कसं शिक्षण शिकवायचं शिक्षण झालं त्याचा तू काय विचार करू नका आईची तुला काळजी घ्यायची हे सर्व लोक जे आहेत ना ते तुमच्या आता परिवाराबरोबर 2 वर्ष जाऊ दे आता हे 2 वर्षाचे हे मोठे झालेले एवढी होती त्यावेळेस त्यानं त्याच्या पप्पाच्या स्मशानभूमीवर शपथ खाल्लेली की पप्पा तुमच्या आरोग्य मारणार स्मशानभूमीवर आणि मला तर फक्त एवढा चेहरा दाखवलेला आहे मला ते अजून फोटो बी नाही काहीच नाही त्यावेळेस आम्ही ती माहिती घेतली तर ते एफ आय आर वर नावच नव्हतं एफ आय आर वर नाव नव्हतं FIR मध्ये नाव नाही आम्ही म्हणलो नाव काय तर काहीच नाही मग सुप्रिया तुम्हाला भेटल्या होत्या काही तर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये हमेशा असतात नाही आहेत त्या लक्ष घालूनच पूर्वीपासून पण एफ आय आर मध्ये नाव काही येत नाही हा प्रश्न अजून सुटला नाही जॉबच घेतला नाही ना मला आरोपी केव्हा माहिती झाले तेव्हा हे म्हणजे
पुढं मग मी या केस मध्ये खोलवर गेले. मला त्याच्या अगोदर माहिती नव्हते, रिअल मध्ये मला नाव माहिती नव्हते. पण तिथून पुढे मी या केस मध्ये इतकी खोलवर गेले की मी प्रत्येकाकडून असं हे करत राहते. म्हणून ते 12 गुंठ्याचं तुम्हाला हा, काय मग आहे? 12 गुंठ्याचं, त्याच्यामध्ये 12 ते दादा सगळे घेतले ना. त्यांच्याच हा, नावावर. 6 महिने त्यांच्या त्या नावावर. भावड्या कराड, श्रीकृष्ण कराड, भावड्या कराड त्याच्या नावावरती जमीन आहे. पैसे आपल्याकडे आलेत काय? पैसे व आपले ते पैसे त्या आपला हिस्सा पार्टीला आणून दिले. मग तर त्यावेळेस ते एवढा मालक त्या दिलेला पार्टीला होता. मला पैसे करून दिले. म्हणजे जमीन तुम्ही घेतली होती पण त्या मालकाने घाबरून त्याने दिलेच नाही. मग त्याला एकट्याला दिली. जमीन आपण सरकार झालीच नाही. होणार होती 25 तारखेला. त्याने जे आपण सरकार 10 लाख दिले. बरोबर. आणि ही जमीन वळणी करायला ते भावड्या करायची. भावड्या करायची एवढी हिंमत नाही तिथे. तो 3.3 कोटी दिले. त्याच्या नावाने दिली त्या भावड्या कराडच्या. भावड्या करायच्या महादेवराव प्रामाणिकपणे पोट भरायचा प्रयत्न करत होते. कुठेही कुठलेही गँगचे रिलेटेड नव्हते. गॅस कुटुंब काहीच नाही. आणि या 3 मुलांना चांगलं भवितव्य मिळावं याचे छोटे मोठे व्यवसाय करण्याच्या नादात त्यांच्यावर दमदाटी झाली असं तुमचं मत आहे. दिसते असं. आणि त्याच्यात वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड यांनी याच्यामध्ये तो स्पॉटवर आहे. साबळे साहेबांना बोलवलं. सगळं सांगतो. साबळे साहेबांना स्पॉटवर होता मारताना. म्हणून तो कोणी बोलला. पोलीस कुठे होते? पोलीस काय परे पोलीस शांत असेल. रात्री 9ला गाडी लागली त्याला. सकाळी 7ला हे मोटरसायकल यांनीच सांगितलं. आणि त्याच्यात हेच माझं कसं काय काम- problem? माझं आपल्याला सकाळी सांगतो सकाळी 7ला रात्री त्यांना बॉडी कधी सापडली? सकाळी 7ला मोटरसायकल नेली, रात्री 9ला त्यांनी त्या स्पॉटवर. स्पॉटहून. आणि मोटरसायकल आपलं सकाळपर्यंत हे रस्त्यात तिथंच पडलेले होते. आरतीचं पडलेले म्हणावतं मुंग्या मुंगळे लागले होते. मग तिथं काहीच असं झालेलं नव्हतं बॉडीला. तिथं म्हणावतं त्या स्पॉटवर. तर ते अपहरण करून गेली 30 ते 40 जण असावं त्याच्यात, काही 1 आणि 2 नाही. कारण ती गँगच आहे, गरजुलेची गँगच आहे ती. अख्खी गरजुलेची एक गँग 30 ते 40 माणूस असावा. आणि मला त्या टायमाला नाव घ्या म्हणून लागले फुल प्रेशर मध्ये. म्हणून तर मी पीआय सांगतो सीडीआरमध्ये. याच्यामध्ये एक 2 पोलीस कॉन्स्टेबल आहेत. त्याचं नाव आहे फड नाही सानप सांग. आणि दुसऱ्याचं नाव आहे नाही एक असं कोणी दमदाटी पोलिसांकडनं काय नाही ना आपल्याला. नाही नाही दमदाटी पूर्वी होती कुणीच का नाही. नाव नका घेऊ वगैरे असं काही. नाही दमदाटी कुणाचीच नाही आम्हाला. म्हणजे प्रेशर बी कुणाचं नाही. आता बी प्रेशर कुणाचं नाही की तुम्ही असं का करताय. का तर आमच्यावर अन्याय झाला. आमचा नाही, माणूस आता गेला. कुणी तुमच्यावर प्रेशर करणार नाही कारण तुमच्या बरोबर सर्व लोक आहेत. हो. म्हणजे सर्व जाती धर्माची लोक तुमच्या अख्खा महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे. तुम्ही लढताय आणि तुमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि तुला मी सांगतो जे झालं ते फार चुकीचं झालं. आम्ही फोटो बघितले. फोटो बघितल्यानंतर मी तुझ्या जागेवर असतो तर माझ्या मस्तकात आग गेली असते. पण शेवटी तुझे वडील हे स्वच्छ बिझनेस करणारे आणि तू आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न करू पण तुझ्या डोक्यात जर गेला असेल हेलेच एखादा क्रिमिनल तयार होतं. आपलं तसं नाही होतं. वडिलाचं स्वप्न पुरं करायचं. पण हे जे सगळी माणसं बसलीत आणि करोडो लोक तुझ्या आईबरोबर तुमच्या बरोबर आहे. आपण प्रेशर आणू आणि न्याय देऊ पण तू फक्त त्या मार्गाने जाऊन चालणार नाही. त्या वडिलांना ते आवाज देऊ. पण उगाच ते विचार- नाही नाही फार वाईट झालं. नाही, तुम्हाला कुणी हात लावणार नाही. 5 PI आणि DSP समोर जर पोलीस कॉन्स्टेबल म्हणतोय की हो बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबला. हे किती अन्याय आहे बघा ना. मोठा. DSPच्या समोर माझे म्हणणं आहे त्यानं समोर सांगितलं की बंगल्यावर हो फोन आला म्हणून तपास थांबला. DSP समोर आहे आणि त्याच्याकडे तपास परत दिला. ते काय करणार? स्पॉटवर केस आहे. पंचनाम्याला केस ते चोरलं. त्यांच्या समोर 5 PI बरं होते. तुमच्या परिवाराच्या कशा काय काय मागण्या सरकारकडून? सरकार काय आम्हाला फक्त SIT आता स्थापन केली. त्याच्यामध्ये 2 अधिकारी द्यावा. ते कुमार साहेब आणि जो तपासी अंमलदार म्हणजे मेन होता साबळे पथकामध्ये मीना साहेबच्या. साबळे साहेबाला अशी पावर द्यावा की आरोपी त्याला अटक करतात. त्याला स्वतः त्यांनी आरोपी त्यांना अटक करतात. कारण एवढी त्यांनी power आपल्याला दिली होती. टोटल माहिती दिली त्या टायमाला. बदली व्हायची ते म्हणले मला बदली व्हायची चान्सेस माझे अशा मला बोलून SP ऑफिसला त्यांनी SP ऑफिसला त्यांची एवढी काही म्हणली. त्यांनी बोलून सगळं सांगितलं. त्यांनी नावं सहित सांगितले. दमदाटीतले नावं बोलले. दमडाटा म्हणले ह्याचा काय संबंध नाही. सगळं त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं.
त्याच्यामुळे CM आपल्या साहेबांनी जे दमदाटा साहेब सांगितलं का सीएम साहेबांनी ते आम्ही स्वतः खुद दमदाटा लावून काढले. आपण CM स्वतः लावलाय साहेब. म्हणजे ना कोणी आम्ही लावलाय? आपण लावला हा. ते. आपण त्यांनी दमदाटा काढला. त्यांच्याजवळ छटण्यासाठी माणसं नव्हती. त्यांच्याजवळ छटण्यासाठी माणसं नव्हती. मग मुंबईला सायबर तज्ञ अतुल दुबे म्हणून त्याचा एक तासाचा 1.5 लाख रुपये घंटा आहे. 4 काय तास बोलताय? हो. आणि खर्च तुम्ही केला आपण केला. आम्ही त्याला शासनाने नाही नाही, शासनाने नाही. ते दमदाटा सीएम साहेबांनी विधान भवनात मांडला की आता छटाई चालू. ते दमदाटा ते छटणं त्यावेळेस झालेलं आहे. 3 महिन्यातच छाटलेला आहे. म्हणजे त्या माहितीचं जे हा. डंप केलं होतं हा, म्हणजे हा. एकत्र आणली होती हा. त्यातून छाननी करून त्याच्यात छाननी 1,500 करून ते- नंबर आले ते. 1,500 नंबर मधून 150 नंबर त्या अतुल दुबेने छाटून दिले. जे तुम्ही त्याला आपण पैसा लावलेला दिला आहे. Right. ते पोलीस गेले ते दमदाटा याच्याने झालंय ते दिवाळीमध्ये नोव्हेंबरमध्ये म्हणजे मर्डर झाला 2023. 3 महिन्यातच हे सगळं काढलं त्यांनी. आरोपी डिटेक्ट केले सानप सरांनी. आरोपी पस्तोर जाणार ते त्यांचे फोन चालू. सुशील कराडचा बी फोन गेलाय. सुशील कराड कोण? वाल्मी वाल्मी मोठा कराडचा बॉम्ब. मोठा मुलगा आहे. आमचाही फोन आहे. तो मोठा हा. त्याचा बी फोन गेला की आरोपी अटक करायचे नाहीत, आमचे पोरं न्यायचे नाहीत म्हणून ह्याला चौकशीला. म्हणजे सुशील एक सुशील एक हा. श्री दुसरा हा. सूर्य आणि वाल्मी आणि वाल्मिक तिसरा आणि बावड्या कराड. बावडे. गोट्या गिट्टी आहे. गोट्या गिटे आणि ते बालू दहीफळे रघुफळ म्हणजे सगळे त्याचे नंबर डिटेक्ट करून त्या सानप सरांनी काढले होते. ते आरोपीला अटक करणार होते. ह्याला म्हणजे 2 दिवसात आरोपी अटक करतात. तोपर्यंत तर त्यांचं प्रमोशन आणि ते बदलून गेले. मग म्हणून तर त्यांचे आम्ही सीडीआर मागतात की त्या सीडीआर मध्ये पुन्हा कुणाचे त्यावेळेस कॉल आलते. मग जेवढ्याचे कॉल आलते तेवढ्यांना सह आरोपी केलं मला पाहिजे. धमकी दिली त्या फोनवर नाव घेऊन हो. सानप साहेबांना मला फोन लावून दिला. ते सानप साहेब म्हणले ते नाव दिलं नाही, मी असे आरोपी अटक करीत नाही. सानपच्या फोनवर कोण बोललं वाल्मी कराड तुमच्याशी? मला सानप हा पोलीस अधिकारी हा, बी पोलीस आहे अधिकारी. पीआयच्या फोनवरनं तुम्हाला वाल्मिक कराडने फोन करून धमकी दिली धमकी दिली. तिला बघून घेते रामेश्वर चाटे, राजेभाऊ त्यांचे फड नाव घे त्यांचे नाव घे. पण मध्ये जे झालं मी सुद्धा बघून घेण्यासाठी नाही का ते काहीतरी घडलं होतं. ते आपण नाव घेतले नाही. 4 महिन्यात त्या दुसरा आणि पाणी. त्यात पण असं काही लोक म्हणतात बपन गिरी जबाबदार नाही नाही. त्याला अडकवलं आहे. म्हणजे कसं आहे, इथं ह्याची दहशत त्यावेळेस जास्त होती. जर ह्याला काय उठाव घेतला असता तर ह्याला पण मलाच केव्हा मारलं. मारलं असतं ना. पण त्यांच्या जवळ असले गांजा कसे 3 आणि 2 हजार हा. कामाला घरचे असे म्हणजे त्यांना माणसाची किवच नाही. असले गरजून आहेत त्यांनी. 200-300 पोर आहेत ना. 1-2 असतात तिकडे 200-300 आहेत ना. सगळे जे प्रिंट ते बनलेले हे बकरी. सोन्याच्या डब्याची एजन्सी त्यांच्याकडे सर. हे जण ते करून- एजन्सी. हे परळीमध्ये फारच वाईट परिस्थिती आहे. तर त्या दोघांची नावं टाकायची आणि लोकांच्या FIR मध्ये नावं टाकायची. याची जबाबदार आरोपी होते. आणि त्यामध्ये वाल्मिक करायला बी PCR मध्ये घ्या म्हणून सांगायची. कारण त्यांनी आली केस लढण्यासाठी आपल्याकडे माणसं आहेत का? नाही ते एक बी आरोपी अटक झाला की मग सरकारी वकील हा. तेव्हा पण तुम्ही जे म्हणताल तसं नाव तुम्ही सर्वजण पुढे करा. सर्वच तुमच्या बरोबर आहे. संदीप पण आहेत, सगळेच आहेत. तर तुम्ही जे काय सांगाल तसं आम्ही तुमचा आवाज बुडून अधिवेशनामध्ये आम्ही तिथं आहोत म्हणून आणि रस्त्यावर तर हे सगळे तुमच्याबरोबर आहेत. आम्ही पण आहोत. साई तुमच्या संपर्कात आहेत. इव्हन मला त्या दिवशी त्यांच्या ताईंनी सरकारी वकिलांना असिस्ट करण्याची वेळ आली तर मी गेलो. तुम्ही आहात. म्हणजे त्या दिवशी जेव्हा विषप्राशन केलं त्यावेळेस तात्काळ मला ताईंनी कॉल केला होता. ते अमित शहा साहेबांना सुद्धा ते हा. जेव्हा मध्ये भेटल्या होत्या ते आपला एक विषय हो, होता, हो. देशमुख परिवाराचा विषय होता आणि इथे सूर्यवंशी असे हो, तिघा पप्पा पण बोलले त्या दिवशी कॉलवर की बाप्पा म्हणले मी अजून जातो भेटीला. नाही बप्पा तर करतात हा. ते त्या कमिटीमध्ये आहेत हो. आणि बोलतायत ते तुमच्या वतीने पण बोलतायत दिल्लीवर आणि बरंच काय म्हणजे हे प्रकरण तसं आपलं धाडस आहे. हा. तुझ्या आईमध्ये तुझ्या मामामध्ये धाडस आहे म्हणून आज हे सगळं चाललंय असे लोक म्हणतात. 150-200 पेक्षा जास्त असे विषय असतील ते पुढे येत नाही, ते घाबरतात. त्यामुळे तुमची आई फायटर आहे, वडील फायटर होते. आम्ही तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करू. कधी काय लागलं ते सांगा. पण इथे हे सर्व लोक आहेत. आपले सर्व संजीवनताई इथे कायम असतात. हो, ते तर आहे. साठे साहेबांनी संजीवन आम्ही करून असतो. भैयाच्या पेला फोन केला त्या दिवशी. भैया अधिवेशनात आपले असल्यामुळे सगळे माणसं नाही पण तिथे आम्हाला अपडेट वेळेला केलं
मग नंतर तिथे आम्ही काही लोकांशी बोललो. त्या दिवशी मला जितेंद्र आव्हाड साहेब तत्काळ बोलले शिवराज बांगर मी जितेंद्र आव्हाड साहेबांनी तुमचं भाषण तुम्ही ऐकलेलं मला माहीत नाही. अधिवेशनामध्ये अक्षरशः या विषयाबद्दल जेव्हा बोललं जात होतं, सांगितलं गेलं, तिथं अख्खं सेशन तिथं बसणारा प्रत्येक व्यक्ती शांत बसला होता. आणि ती कशी कशी घटना घडली हे आव्हाड साहेबांनी स्वतः तिथं सांगितलं. मी दवाखान्यात होते त्यावेळेसच मी ऐकलं. लगेच मी त्यावेळेस दवाखान्यातच होते आणि जेव्हा मुख्यमंत्री साहेबांचं आलं मला म्हणजे माझ्या कानावर आलं तेव्हा मी डिस्चार्ज होऊन घरी आले. तेव्हा मला काहीतरी वाटलं की आता खरंच माझ्या नवऱ्याला न्याय मिळू शकतो. साहेब आता SIT स्थापन करून कोणी स्थापन SIT स्थापन? दादा मला राजकीय काहीच बोलायचं नाही. तुम्हाला सांगतो असं अनेक SIT झाल्या, नुसत्या घरातून काही झालं नाही. म्हणजे एखादा व्यक्ती न्यायासाठी लढतो त्याला फक्त शांत करण्यासाठी बघा SIT केली, आता काही होत नसतं. त्याला कसं करावं लागतं, याला सगळ्यांना मिळून तिथं लढावं लागतं. आणि एक सांगतो तुम्हाला, तुमच्या पाठीमागे सगळे समाज आहेत, सगळे धर्माचे लोक आहेत, सगळे जाती धर्माचे लोक आहेत आणि ते तुम्ही एकत्रित तुमच्या पाठीमागे उभं राहायचं न्याय मिळणारच आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. ठीक आहे. नाही, श्वासाश्वास आहे तोपर्यंत तर लढा द्यावाच लागणार ह्याला. म्हणजे आरोपी जोपर्यंत का जाड होत नाहीत तोपर्यंत न्यायाला लढतच राहणार. एवढी मात्र ठाम आहे मी ह्याच्यावर. तुमच्यावर लोक असतात का? तुमचं शिक्षणाचं काय? सध्याला आहेत 8वीला आता ह्याच्यामध्ये तर पौदारमध्ये तर हे DPSला. मी येताना बघितलं. ठीक आहे, हा विषय होऊ द्या, नंतर मग शिक्षण याचं काय असेल. पहिल्यांदा आपल्याला न्याय भेटणं हे पहिल्यांदा आरोपी अटक केले, ह्याला वाल्मिकला घेणं अधिकाराची गरज आहे. SP साहेबांना आता सध्याला नार्को टेस्ट हेच ह्यांच्यावर उतरलेलं आहे. कारण हे 2 वर्षाचं प्रकरण आहे. आता ते डायरेक्ट आम्ही केले असं तर कबूल करणार नाही तर हो आम्हीच केलंय म्हणून. त्यासाठी नार्को टेस्ट ह्यांची करणं अत्यावश्यक आहे. आता जेवढे परळीत लोक आहेत ना तेवढे म्हणतात वाल्मिकला मारलं स्वतः फोन करतात. सर नमस्कार, रोहित पवार बोलतोय. नमस्कार. फॅमिली बरोबर मी आहे, इथे सर्व लोक आहेत, त्यांच्याशी सगळ्यांशी बोलणं झालं. त्यांनी अख्खी स्टोरी कसं कसं घडलं, जमिनीचा विषय, मग कोणाला जमीन घ्यायची होती, त्यात ते नाव घेताना एक श्री कराड, सुशील कराड, त्याच्याबरोबर वाल्मिक कराड, गोट्या बावड्या कराड अशी काय नावं त्यांनी घेतलेली आहेत. त्यांचं काय मत आहे की त्यांचं असं मत आहे की आता समजा त्यावेळेस एक साबळे म्हणून PI होते LCBला, ते फार ॲक्टिव्ह होते आणि हां त्यांची बदली झाली. त्या व्यक्तीला सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांचं असं मत होतं की जी SIT फॉर्म झालेली जी थोडी इनॲक्टिव्ह दिसते, म्हणजे अनेक दिवस झालं तरी त्यात काही ॲक्टिव्हिटी दिसत नाही त्यांना, तर त्यांचं असं मत आहे की त्याच्यामध्ये त्या साबळेंना घ्यावं, कारण त्याला सगळी केस माहिती आहे, कोण कोण होतं आणि काय होतं सगळं. दुसरं त्यांच्यामध्ये कुमावत साहेबांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जावं. त्याच्याचबरोबर जे आपले हे आहेत बांगर, जे आता बापू बांगर बाळा बांगर जे बोलत आहेत आणि त्यांनी जे जे काही गोष्टी सांगितलं सिक्वेन्स, की मानेचा एक तुकडा काढला होता आणि ते पोस्टमॉर्टममध्ये तुम्हाला माहिती आहे की तो मानेचा तुकडा नाही आहे आणि त्यांनी तो स्वतः टेबलवर वाल्मिक कराडच्या टेबलवर तिचं रक्तबंबाळ झालं, तो तुकडा बघितला. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर सहसा जेव्हा काही व्यक्ती तिथं होते हे तर त्या CDRमधून कळतं. CDR अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस तुम्ही नव्हता, पण ते डंप जो घेतला होता त्या डाटाचा फोनचा, त्यात काय ते 1,500-2,000 हजार नंबर होते आणि टप्प्याटप्प्याने काढत काढत ते 150वर आले आणि त्यात काही नावं पुढे आली. तर मग आता एवढा सगळा आपल्याकडे पुरावा असेल आणि आता बापू बांगर हा तसं बाळा बांगर जो आहे तो खास कदाचित वाल्मिक कराडचा पूर्वीचा माणूस असावा आणि तो त्यांच्या गँगमधला असल्यासारखा असताना तो आता जर बोलत असेल त्याला साक्षीचा काय म्हणतात त्याला माफीचा साक्षीदार म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करता येतील ना.
तर त्या 150 जे CDR आहे त्यात पण काही लोकांची नावं आहेत ना. दम डाटा जो काढला होता, साहेब, त्या तुमच्या ऑफिसच्या बाहेर अख्ख्या जगाला बघितलंय, भारताला बघितलंय, महाराष्ट्राला बघितलंय. त्यांना आत्मदहन करावं लागलं. म्हणजे आता त्या परत त्यांना तिथं पाठवणं म्हणजे त्यांची आणि महादेवरावांची आणि म्हणजे सगळ्यांची असं चेष्टा केल्यासारखं होईल ना. बरोबर, पण हाऊ टू आता तुम्ही बघा जनरली. हां. ठीक आहे. कोणाशी बोलावं लागेल तर? बरं. साहेब, तुमची अपेक्षा असेल परळीमध्ये कोणीतरी पुढे येऊन बोलेल, आणि परळीला मग तुम्ही कदाचित ओळखलंच नाही असं म्हणावं लागेल. इथं बिचारी सगळी गरीब आहेत, पण काही लोक आता ड्रग्ज वगैरे करणारे ही मंडळी जी आहे ते कधी कुठं 1000 रुपयाला सुद्धा कोणालाही मारू शकतील अशी परिस्थिती परळीला. आणि इतकं पवित्र ठिकाण आहे, म्हणजे आम्हाला या भागाचा, इथल्या सामान्य लोकांचा अभिमान आहे. पण ठराविक 4 टाळक्यांनी इथलं अतिशय नाव खराब केलं सर. आता या आमच्या बहिणीला आणि 3 मुलांच्या आईला आता आम्ही काय सांगायचं? आणि SIT मध्ये जे काही आहे त्यात पूर्ण SIT कोणाच्या अध्यक्षतेखाली? सॉरी, कोणते? चौरे घंटेवाड. ठीक आहे. आणि दुसरं ठीक आहे. IG साबळ्यांसाठी IGशी बोलावं लागेल का? ठीक, मी त्यांच्याशी बोलतो. IGला देईन. आणि IGला जोड. आणि ते ह्यांचं लागतं का बघ, आपल्या त्या ह्या मॅडम आहेत ना, शुक्ला. प्रयत्न करायला. गुन्हे झाले. सतीश कायदेशीर व्यवस्थित तुम्ही केला पाहिजे. 5-10 वर्षात कायदेशीर काहीच नाही.
लागतं का रे? आपण त्या टायमाला आरामच्या पिटिशन दाबली डाऊट आला आपल्याला आरामबद्दल पिटिशन दाबली. काय आहे, या तपासामध्ये त्यांनी इतके काय म्हणतात अधिकारी बी बदलले त्याला, हे ठेवलंय काय म्हणतात त्याला, उणीव. हा, लाकूड उणीव ठेवलंय. कोर्ट पण आता या परिस्थितीमध्ये आपला प्रयत्न हाच असावा की कोर्टापर्यंत जाण्यापूर्वी ज्या ज्या काही माहिती ज्या गोष्टी आपल्याला माहिती मिळतं, आपल्याकडे जेली कोणी काय सांगितलं त्या सगळ्यांचा आधार घेऊन नावं एफ आय आर मध्ये येणं होतं. पुरवून जॉब घेण्यात ना, पुरवून जॉब घेतल्याच्या नंतर घेता येतं ना, पुरवून जॉब घ्यायला पाहिजे. पुरवून जॉब घेतल्याचे आपण त्यांना नाव देऊ ना, कारण जे डमडाट्यामध्ये साबळे साहेबांना आपल्याला सांगितलं ते आपण नाव घेणारच, आणि त्यांनी तपास केला ना साबळे साहेब. पीआय डायरेक्ट तुम्हाला म्हणजे होते सुरुवातच्या वेळेस आता कर्म बदलल्यामध्ये आता काहीच या केस तर होणारच नाही असं नसं काय असेल. डायरेक्टच म्हणले. वडील सोबत होते माझे त्यावेळेस चिंताच्या इथं पण सर यायच्या अगोदर मी जाऊन आले पोलीस स्टेशन, म्हणजे माझ्या असं थांबलीच नव्हते, मी सारखी जायची यायची, काय प्रयत्नच मारायची. कोण आहे आरोपी तुम्ही सांगा माझी पुण्याच्या सावध करणार कसं असतं आहे, जेव्हा असं एखादं सरकार असतं जे विरोधकाचं पण आणि गरिबाचं पण लोकांचं ऐकत नाही, तेव्हा त्याला एकच उत्तर असतं, दुःखातून उठाव. स्वतः उठाव कोणी उठसदे म्हणून दिला कोणी असल्या लोकप्रतिनिधी कोणी सध्या उठसदे म्हणून स्वतः त्याच्या त्यानं तोंड खाली मान घालून उठून जावं. आपण एक देव म्हणून त्यांना निवडून दिलेला असते काय आपल्या न्यायासाठी की आपल्यावर जर अन्याय झाला तर त्याने आपल्याला सहकार्य करावं. राज्यकर्ते आज राहिले नाही तर वेगळी परिस्थिती आहे. म्हणजे स्वतःच्या परिवारावर आलं तर तोंड बांधून गपचूप असायचं की माझ्या परिवाराला नाव कुठे ठेवले जाते, आणि दुसऱ्याचं परिवार उघडं पडलं तर त्यांच्याकडे नाही लक्ष द्यायचं का. आपण एक देव मानून बसलेला असतात की आपला आमदार आपल्यासाठी काहीतरी करेल म्हणून त्यांना देव मानलेला असते. आपण सीएम साहेबांना तारीख मागितली, सीएम साहेबांना तारीख मागितली तारीख दिली. म्हणजे एवढं त्यांना कळालं की हे जर आम्ही मर्डर केला तर ह्याच्या ह्याला पाठपुरावा करणार कोणी नाही, आमची सपात होऊन जाते, एवढंच त्यांना वाटलं. लागते का रे? म्हणजे पूर्वीचे राज्यकर्ते इतके वेगळे आणि चांगले होते. म्हणजे मी स्वतःवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांना भेटलो, इतकी चांगली माणसं होती, लोकांची खरीच काळजी घ्यायची, लोकांचा विचार करायचे, अशा गोष्टीला खरा देते. म्हणजे गुंडागर्दी नाही, काय नाही, फक्त लोक शेतकरी या भागातला जो कुठला माणूस असेल त्याला न्याय देतो. नंतरच्या काळामध्ये काय माहिती वाल्मिक सारखी लोक 2019 पासून आर राजा एसपी आहे का कुठून संघात दाखवा जिल्हा पहिल्यांदा पालकमंत्री त्यावेळेस पालकमंत्री होते ना, हे मर्डर झाला त्यावेळेस पालकमंत्री होते. ते लागतोय का रे? ते 111 लागतं का? कोण आहे? कोण आहे हे? आजी, त्यांचं नाव काय? हा, तुमचे साबळेंना आपल्या SIT मध्ये घ्यायचं असेल तर ते मिश्रांच्या हातात आईजी
आयजींशी मी बोलतो. शुक्ला मॅडम काही फोन घेत नाहीये. हा नाही, शुक्ला नाही, कुमावत साहेबांना एसआयटी मध्ये घ्यायचं असेल तर मला शुक्लांशी बोलावं, त्यांना विनंती करतो. आणि साबळेंना बोलायचं असेल तर आयजीचे दोन्ही फोन बंद आहेत. शुक्ला मॅडम घेत नाही, तर मी पुढच्या 1-2 तासांमध्ये मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मी तसं ते सांगतो. खासदार साहेबांना अपडेट देतो, सुप्रियाताईंना अपडेट देतो की ते इथे काही अमित शाह साहेबांशी बोलले, त्यातून काय होतं का आपण बघू. बाकी मंडळी आहेत, संदीप भैयांनी मला अपडेट केलं होतं. काही मिळत लागली तर रामभाऊ आहे, तरी हे सगळे लोक आपली ताई आहेत, तुम्ही तर बरोबर असतात. कधी काय लागलं तर सांग, आम्ही आहोत बरोबर. सगळ्यांना म्हणजे जोपर्यंत त्यांना फाशीपर्यंत जात नाही ती आरोपी, जेवढे आरोपी आहेत ते फाशीपर्यंत गेले पाहिजे. त्यांना दुसरी काही सजा नाही, फाशी झाली तरच काहीतरी दहशत करतात. स्वतःचा माणूस गेला होता, त्यांनी किती का वाटले होते. अशा लोकांना स्वतःची माणसं नसतात काय, जवळची पण लोकांना कधी ते असे वाऱ्यावर सोडून नाही असतात, स्वतःची त्यांची रक्तातली असतात, नसतात नाही तसं. रक्तातलं म्हणजे मुलं वगैरे सोडा, हा मुलं ते असतात ना, मुलांचा विषय मी घेत नाही, पण बाकी ना सर्वसामान्य लोक नसतात त्यांना. त्यांच्या दुकानांना ते नाही, त्यांच्यावर नाव बोट ठेवलेच त्यांना राग येतो ना, येत कसा ना येतो ना. आमच्या रक्तातलं गेलाय ना, आम्हाला किती त्यांचा राग यायला पाहिजे. तर हे प्रशासकीय लेवलचं. आमच्या लेवलचं काय आहे का? आमदार साहेब ते हे सीएम साहेबांच्या भेट घेऊन सीएमला आम्ही हे करतो 1 तारखेला कदाचित 1 तारखेला मीटिंग आहे मुंबईमध्ये आमची याची बैठक आहे. शुक्ला मॅडम बरोबर कदाचित आहे, एक वेगळा विषय. जेव्हा मी हा मुद्दा तिथे घ्यायचा, पालकमंत्र्यांना भेटलाय, एसपीला टाईट केलं त्यांनी, आधी पोलीस अधिकारी पुढे मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलं नाही, नाही तर मग सगळ्यांनाच कुठून यायचं असं आमचं मत होतं. एका मुंबईला गेलं ना, एकनाथ शिंदे साहेबांना बी भेटायचं, पालकमंत्र्यांना भेटायचं, अजितदादांना बी, आणि मुख्यमंत्री साहेबांना. आम्ही आमच्या लेवलवर त्यांचे जे लोक आहेत आणि काही आमदार त्यांच्याशी बोलतो. मी तुमचा नंबर त्यांना देतो, आला तर तुम्हाला डायरेक्ट केलं. ठीक आहे, म्हणजे त्यांच्याशी भेटून आम्हाला काहीतरी करा, न्याय करते आम्हाला, एवढं तर म्हणावंच लागत ना मुख्यमंत्री साहेबांना. ते आता इथं करत नाहीत, मग तिथे तरी काहीतरी आपली व्यथा मांडावंच लागत ना. आम्ही आमच्या लेवलवर बोलतो. दादा बोलतो सीएम थोडंसं सरकारच्या विरोधात शेतकरी कष्टकऱ्यांच्या विरोधात फार बोलतोय.